नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्या आणि पार्थ यांच्या प्रेमाची गाडी आता मार्गावर येणार आहे आणि सुसाट अशी बुलेट ट्रेनसारखी धावणार आहे. तर आता प्रश्न पडला असेल की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. खरं तर काव्या आणि पार्थ या दोघांमधलं नातं कसं फुलणार आहे आणि पार्थने काव्याला गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे, तर ते गिफ्ट कोणतं असणार आहे, ते कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे, ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काव्या आणि पार्थ यांच्यासाठी पार्थने एक सुंदर असं गिफ्ट निवडलेलं आहे आणि ते गिफ्ट म्हणजे काव्या पार्थ नावाचं मंगळसूत्र. तर काव्या पार्थ नावाचं मंगळसूत्र हे काव्याला देत पार्थ तिला प्रेमाची कबुली देणार आहे आणि त्यांच्या दोघांचं नातं हे छान असं फुलणार आहे. तर हे सगळं का होणार, कशा पद्धतीनं होणार आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता पार्थ आलेला असतो. काव्याने त्याची समजूत घालण्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळं पार्थचा काव्यावरचा जो राग असतो तो गेलेला असतो आणि पार्थ इकडे आईला म्हणत असतो की आता मला ना काव्यांच्या बाबतीत काहीतरी करायचं आहे, त्यांना ना काहीतरी असं छान असं गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की पार्थ तुला काय गिफ्ट देऊ वाटतोय. तेव्हा पार्थ म्हणतो तोच तर विचार करतोय, एखादा दागिना देऊ का काय देऊ, मला लक्षात येत नाही आई मी काय दिलं पाहिजे. तेव्हा मात्र मानिनी म्हणू लागते की जरा विचार करूया, सुचेल आपल्याला काहीतरी, अशा कोणत्या तरी गोष्टी असतील ना ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल. हा विचार केलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ आता म्हणतो की तू सांग आई तुला काय वाटतंय, मी कोणतं गिफ्ट दिलं पाहिजे. असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मानिनी म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की तू ना तिला मंगळसूत्र गिफ्ट दे. कसं झालं होतं माहिती आहे का, तुमच्या लग्नामध्ये ना जो गोंधळ झाला होता, ज्या गोष्टी घडल्या होत्या ना त्याच्यामुळं खरं तर ना म्हणजे बघ आता मला काय वाटतं ते मी तुला सांगते की काव्याच्या बाबतीत ना थोडंसं असं वेगळं घडलं होतं. काव्या थोडीशी डिस्टर्ब झालेली होती. त्याचबरोबर तुमचं लग्न अचानकपणे घडलेलं होतं, त्यामध्ये गोंधळ झालेले होते. तर मला काय वाटतंय माहिती आहे का, आपण ना तिला एक मंगळसूत्र दिलं पाहिजे आणि तू एक खास असं तुझ्या चॉईसने सिलेक्ट करून असं छान असं मंगळसूत्र तिला गिफ्ट दे. हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की खरंच खूप छान आयडिया ही, कारण काव्याला आवडेल पण ते आणि आता आमच्या नात्यामध्ये थोडीशी मैत्री झालेली आहे, आमचं नातं फुलू लागलेलं आहे असं पार्थ तिला सांगत असतो. तेव्हा मानिनीला ही गोष्ट खूप छान वाटते आणि दोघांनीही आता ठरवलेलं आहे की नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे पार्थ पण खुश झालेला असतो. इकडे जीवाला ऑफिसमध्ये घेऊन जात इकडे विक्रमने एक चांगलं काम केलेलं असतं, ते म्हणजे जीवा जो आहे ते जो वेड्यासारखा वागत असतो त्याच्यावरती काहीतरी बंधनं असली पाहिजेत असं विक्रमला वाटत होतं, म्हणून त्याने तो निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळंच तो जीवाला या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी घेऊन गेलेला असतो. हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मानिनी आता पार्थ आणि काव्याचा सुखाचा संसार कसा होईल याकडे लक्ष देत असते आणि पार्थ सुद्धा तेवढाच खुश असतो. पार्थ आणि काव्याची गाडी जरा मार्गावर येते हे मानिनीच्या लक्षात आलेलं असतं. मग मानिनीने सांगितल्याप्रमाणे आता पार्थने निर्णय घेतलेला असतो की काव्यासाठी पण छान असं मंगळसूत्र आपण गिफ्ट घेऊया. आणि मग आता पार्थ विचार करू लागतो. तो रूममध्ये आलेला असतो की मंगळसूत्र घ्यायचं आहे, पण नक्की कसलं मंगळसूत्र घेऊ मी त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना कोणतं मंगळसूत्र आवडेल हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. काय घेऊ, कसं घेऊ, या सगळ्या गोष्टींचा विचार तो करत असतो आणि अचानक त्याला सुचतं. तो म्हणतो की मी जरा विचार आणखी केला पाहिजे, डिझाईन वगैरे मी इंटरनेटवर सिलेक्ट करतो, म्हणजे काव्याला कोणत्या प्रकारचं मंगळसूत्र आवडेल हा विचार तो करतच आहे. तेव्हा मात्र इकडे पार्थच्या डोक्यातून ही कल्पना काही जात नसते की मी काय करू, कसं शोधू, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यात सुरू आहे. तेवढ्यातच काव्या आहे ती रूममध्ये धावतच येत असते. काव्या म्हणत असते की पार्थ पार्थ असं करत ती आलेली असते. तिचा नेहमीचा वेंधळेपणा, धावपळ ही सगळी चालूच असते. ती त्याच पद्धतीने पार्थसोबत रिॲक्ट होत असते, पार्थला बोलत असते, हे सगळं तिचं चालू असतं. परंतु इकडे पार्थ मात्र खुश असतो आणि काव्याला त्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून ती पळत पळत पार्थकडे यायला लागलेली असते. काव्या पार्थ पार्थ करत पार्थकडे येते आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणतो काय झालं काव्या,
तर काव्याने खूप छान अशी सिनेमन कॉफी बनवलेली असते पारसाठी स्पेशली. सुरुवातीला ती कॉफी तिला बनवता नाही यायची, पण आता तिला ती कॉफी छान अशी बनवायला येऊ लागलेली असते आणि ती कॉफी बनवून ती कॉफी घेऊन ती धावतच पार्थकडे आलेली असते. पार्थला खूप छान वाटतं, म्हणजे काव्याने मनापासून त्याच्यासाठी सिनेमन कॉफी बनवली आहे, एवढं सगळं छान असं केलेलं आहे, ही गोष्ट त्यालाही छान वाटते, आवडते. आणि तो म्हणू लागतो की काय सिनेमन कॉफी बनवली तुम्ही माझ्यासाठी? तेव्हा काव्या सांगते की हो. पार्थ म्हणतो खरंच, वाव ग्रेट. म्हणजे ही गोष्ट खूप छान असते. आणि मग मात्र काव्या एकदम तिथे राडा घालून ठेवलेला असतो कलरचा, म्हणजे तिथे पेंटिंग करत बसलेली असते ती पिहूने जो काही गोंधळ घातलेला असतो त्या कलरवरून काव्याचा पाय घसरतो आणि त्या क्षणी काव्या ही पार्थच्या मिठीत येते. म्हणजे काव्याचा तोल गेलेला असतो, ती पडायला लागलेली असते. त्या क्षणी पार्थ तिथे जातो आणि काव्याची मदत करतो. पण पिहूने मात्र खूप छान केलेलं असतं. तिने जे पेंटिंग करत असते, जे डिझाईन करत असते, त्याच्यावरती काव्या आणि पार्थ हे नाव तिने लिहिलेलं असतं, म्हणजे काव्या पार्थ. तर इकडे त्याच्यावरती ती सिनेमन कॉफी सांडते आणि बरोबर पार्थचं लक्ष त्या पेंटिंगकडे जातं. त्या पेंटिंगकडे पार्थ पाहू लागतो आणि त्याच्या लक्षात येतं, अरे म्हणजे मंगळसूत्रामध्ये काय असलं पाहिजे, काय असं स्पेशल केलं पाहिजे, हा विचार पार्थच्या डोक्यात सुरू असतो. आणि पार्थला एकदम क्लिक होतं, ते म्हणजे त्या मंगळसूत्रामध्ये काव्या पार्थ नावाचं पेंडंट. म्हणजे नक्कीच खूप सुंदर असेल ते आणि काव्याला खूप आवडेल ते, असं म्हणत काव्या पार्थ नावाचं पेंडन आपण घ्यायचं आणि ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घालायचं, असं पार्थने ठरवलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने त्याने ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घालण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते मंगळसूत्र आधी बनवून आणायचं. खरंच म्हणजे ही आमच्या नात्याची एक नवीन सुरुवात असणार आहे, असं पार्थला वाटत असतं. इकडे काव्याने पार्थच्या गळ्यामध्ये हात टाकलेला असतो आणि ती पार्थकडे पाहत असते, काव्याकडे पार्थ पाहत असतो. दोघंही एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. खऱ्या अर्थाने काव्या पार्थची ही प्रेमाची जी स्टोरी आहे, लव्ह स्टोरी, आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. खूप छान असं त्यांचं नात्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.